बोंबीलची भाजी तर नेहमी सगळेच बनवतात, पण एकदा तुम्ही माझ्या पद्धतीने बनवून बघा। कमीत कमी तेलामध्ये आणि 1 चमचा पाण्यामध्ये एकदम सुकी खडखडीत चपाती बरोबर भाकरी बरोबर खाण्यासाठी भाजी तयार झालेली आहे। तुम्ही टिफिनला पण नेऊ शकता। त्याच्यासाठी मी इथे सुके बोंबील घेतलेले आहेत, एकदम सुके खडखडीत आहेत, त्यांना कापून घेतलेले आहेत। जर तुमचे एकदम सुके खडखडीत बोंबील असतील ना, तर त्यांना एक 10 मिनिटं पाण्यामध्ये भिजत घालून ठेवायचे, म्हणजे ते नरम पडतात। बोंबीलला एक उग्र असा सुवास असतो, तर त्यांना चांगले चोळून धुवायचे, चांगले व्यवस्थित असे, पण अगदी हलक्या हाताने धुवून घ्यायचे। स्वच्छ असे 3 ते 4 वेळा हे बोंबील आहेत ते आपल्याला धुवून घ्यायचे आहेत। बोंबीलची भाजी करण्यासाठी 2 मोठे कांदे आणि 1 टोमॅटो मी चॉपरमध्येच याला चॉप करून घेतलेले आहेत। कांद्याचे 2 ते 3 तुकडे करायचे आणि चॉपरमध्ये घालायचे आणि कांदा चांगला असा बारीक करून घ्यायचा। आपला वेळही वाचतो, तेलही कमी लागतं आणि पटकन शिजतो। असा झटपट असा चॉपरचा उपयोग केला ना, तर पटकन कांदा चिरून होतो। तुम्हाला किती बारीक पाहिजे ना, तेवढा कांदा तुम्ही चॉपरमध्ये बारीक करून ठेवू शकता। भाजी बनवण्यासाठी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे। कढई गरम झाली की 1 चमचा त्याच्यामध्ये तेल घालायचं। तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं। कच्चं राहिलं ना, तर भाजीला ना कच्चा असा सुवास येतो तेलाचा, म्हणून तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि हा चॉप केलेला कांदा आहे तो तेलामध्ये घालायचा। कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे। कांदा जेवढा तुम्ही चांगला परताल ना, तेवढं तुमच्या भाजीला चव चांगली येणार आहे, म्हणून गॅस मोठा करून परतू नका। गॅस मध्यम ठेवा आणि कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये अर्धा चमचा आपल्याला आलं लसूणची पेस्ट घालायची आहे। लसूणचा उग्र सुवास जाईपर्यंत आपल्याला हिला परतून घ्यायची आहे। कांदा चांगला परतून झाला की अर्धा चमचा हळद घालायची, 2 चमचे घरचा लाल मसाला घालायचा। लाल मसाला तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। 1 चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा घरचा गरम मसाला ताजा घालायचा, म्हणजे चांगला सुवास पण येतो आणि चव पण येतो। बोंबीलला उग्र असा सुवास असतो, तो वास येऊ नये म्हणून पाव चमचा हिंग घालायचा। तुम्ही जर ह्याच्या आधी कधी हिंग जर वापरत नसाल तर नक्की वापरून बघा आणि याला परतून घ्यायचे आणि 2 चमचे ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा। मसाले परतताना गॅस आहे ना तो बारीकच ठेवायचा आणि कांदा चांगला परतून झाला की त्याच्यामध्ये आपले हे स्वच्छ धुतलेले बोंबील घालायचे आहेत। वरून कोथिंबीर घालायची, चवीप्रमाणे मीठ आणि मच्छी म्हटल्याच्या नंतर आगळ हे पाहिजेच, म्हणून त्याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे आगळ घालणार आहोत। आपण इथे आंबा पण वापरणार आहोत, तरी पण आगळ घालायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं। सर्व बोंबल्याला चांगला मसाला लागला पाहिजे। एखादा मिनिटभर असे बोंबील हे आपल्याला या मसाल्यामध्ये परतून घ्यायचे आहेत, अगदी हलक्या हाताने परतायचे। बोंबील चांगले परतून झाले की त्याच्यामध्ये आपल्याला आंबा घालायचा आहे। मच्छी म्हटल्याच्या नंतर आंबा हा पाहिजेच, आंब्याची चांगली टेस्ट येते। आंबा मच्छीतला खूप छान लागतो, म्हणून मी ते जास्त आंब्याचा वापर केलेला आहे आणि तोतापुरी कैरी आहे ती आंबट नसते, म्हणून मी आगळ वापरलेला आहे। जर तुमचा आंबा जर आंबट असेल तर तुम्हाला आगळ वापरायची गरज नाही आणि आगळ नसेल तर तुम्ही कोकम पण वापरू शकता। आणि 1 चमचा आपल्याला पाणी घालायचं आहे। असं 1/2 चमचा असं पाणी इथे मी वापरलेलं आहे आणि हलक्या हाताने त्याला असं मिक्स करून घ्यायचं। जास्त जोरात मिक्स करायचं नाही, नाहीतर बोंबील आहेत ना ते कुस्करून जातात। गॅस एकदम बारीक करायचा आणि त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटं याला वाफ काढून घ्यायची। अधूनमधून हे आपले बोंबील आहेत ना ते आपण झाकण काढून चेक करायचे, कितपत शिजलेत किंवा खाली करपलेत काय म्हणून, आणि हलक्या हाताने त्यांना मिक्स करायचा। असा छोटा चमचा घ्यायचा म्हणजे बोंबील मोडत नाहीत। परत झाकण ठेवायचं आणि बोंबील आपल्याला एक 7 ते 8 मिनिटं चांगले शिजवून घ्यायचे आहेत। अधूनमधून यांना आपल्याला मिक्स करायचं आहे। जर तुम्हाला वाटले आपले बोंबील शिजले नाहीत तर थोड्या वेळ अजून 1-2 मिनिटं परतून घ्यायचे। तुमच्या जशी गॅसची फ्लेम असेल ना लहान मोठी त्याप्रमाणे शिजायला वेळ लागतो। झटपट असले आपले सुके बोंबील चपातीबरोबर भाकरीबरोबर खाण्यासाठी तयार झालेत। गॅस बंद करायचे। गरम गरम हे सुके बोंबील आणि गरम गरम भाकरी खूप छान लागते, नक्की एकदा तुम्ही करून बघा। आजचे तुम्हाला माझ्या घरच्या पद्धतीचे बोंबील आवडले तर लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा। वेळात वेळ काढून तुम्ही माझे व्हिडिओ बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते। थँक्यू।